म्हशीची प्रतीचा फरक आहे सर. आपण टॉपर प्रतची म्हैस घेतोय, जेणेकरून शेतकरी एकदा जर म्हैस खरेदी केला तर 10 वर्ष म्हैस बदलायची गरज नाही, अशा प्रतीच्या आपण म्हशी खरेदी करतोय. आणि रेटचा जर विचार केला तर तुम्हाला दुसऱ्या वेळेला म्हैस चेंजच करावं लागणार आहे. कारण जेवढं तुम्ही लो क्वालिटीचं 1, 10, 1, 5, 21च्या म्हशी म्हणताय, त्या म्हशी जर मला तर वाटत नाही की बाबा एवढ्या दिवस दूध देतील. 2-3 महिन्यात त्या म्हशी लाता मारतील. कारण त्याची प्रत तशी असणार, ते कुठल्या बाजारात नाही घेतल्या, कुठल्या कोणाकडनं आणल्या ते माहित नाही आपल्याला. पण त्या मागचं जे इतिहास आहे शेतकऱ्याला हे समजलं पाहिजे की एवढं स्वस्त हरियाणा सुद्धा मिळत नाही. आपल्याला वाटतं ना स्वस्त मिळते हरियाणाचा माल, नाही, हरियाणाच्या नावाखाली हे फ्रॉडगिरी आहे. त्याच्याकडे शेतकरी लक्ष दिलं पाहिजे की बाबा हा माल आणतोय कुठून, देतोय कसा, एवढं रेटला ह्याला कसं परवडतं. त्याच्या मागचं काय तर रिझन शेतकऱ्यांना ओळखलं पाहिजे. ओरिजिनल म्हैस तुम्ही स्वतः हरियाणाला गेला असेल, काही शेतकरी गेलेले पण आहेत, आपले जे कस्टमर आता व्हिडिओ बघत आहेत ते स्वतः अनुभव घेतलेले आहेत. हरियाणा जाऊन 2-2 लाखाच्या म्हशी आणलेल्या आहेत, 1-1 लाखाची म्हैस त्यांना बघायला सुद्धा मिळाली नाही. आणि ह्या व्यक्ती जे हरियाणावरून 1, 10, 21ला म्हशी देतात, म्हणजे ह्याचं मागचं कारण काय तर ते शेतकऱ्यांनीच काढलं पाहिजे. कारण आपण जास्त सांगणं गरज नाही की कोणाबद्दल वाईट बोलायची गरज नाही आहे, आणि कोणाला जास्त सल्ला पण द्यायचा नाही आपल्याला की ज्याचा विचार म्हणजे शेतकऱ्यांना माल घ्यायचा म्हणजे तो स्वतः विचार केला पाहिजे की कुठला माल कसा घ्यायला पाहिजे आणि कितीला घ्यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवला पाहिजे.